नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 2 डिसेंबर भागामध्ये चारुस म्हणतो, अधिपती तुझी तथाकथित आई मला कधीच आवडली नाही आणि ना कधी आवडणार. अधिपती म्हणतो, तुम्ही टोकाचं बोलताय. चारुस म्हणतो, टोकाचं? तो अधिपतीकडे हात करत म्हणतो, तिने हे काय करून ठेवलंय? तू बघितलीस स्वतःची अवस्था? कोण बाई ही? किती क्रूर आहे, कुठल्या मातीची बनली आहे, नीच बाई आहे ही, सराईत गुन्हेगारासारखी वागली आहे. सगळ्यांना हिनं मूर्ख बनवलं, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. आणि मला काय झालं होतं? मी मूर्ख कसा बनलो? गाफील कसा राहिलो? मी हिला ओळखलं का नाही? मी हिला माझी चारू कसं समजलो? मध्ये मध्ये मला हिच्यातली भुवनेश्वरी दिसलीसुद्धा असेल, पण मी ते आजपर्यंत पोचू दिलं नाही. माझ्यासाठी चारू येण्याचा आनंद इतका मोठा होता की भुवनेश्वरी असू शकते याची शक्यतासुद्धा मी मनाला शिव दिली नाही. आत्ता मला जाणवतंय, हिच्यातली भुवनेश्वरी अधूनमधून बाहेर डोकावत होती. मी ओळखायला हवं होतं. आता चारुसला भुवनेश्वरी चारू म्हणून आली आणि किती नाटक केलं हे सगळं आठवतं. तो दातखात म्हणतो, भुवनेश्वरी मी तुला जेलमध्येच पाठवणार. अधिपती म्हणतो, तुम्ही कोण? त्यासने जेलमध्ये पाठवणारे? चारुस म्हणतो, मी कोण? ह्या घराचा मालक, तुझा बाप. आज मी तुला बाप म्हणून सांगतो. ही बाई मला घरामध्ये एक सेकंद पण नको आहे. हिला अजून अपमान करून घ्यायचा नसेल, हिची पत राखायची असेल ना, हिने स्वतःहून निघून जावं. मी हिला ह्या घरात राहू देणार नाही. तू निघ इथून. तो पुढे जायला लागतो. अधिपती ओढत म्हणतो, ओ अंगावर कुठे जाताय? चारुसचा गळा दाबत म्हणतो, अंगावर धावून जायचं कारण नाही. तो चारुसचा गळा दाबतो. चारुस म्हणतो, सोड मला. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती सोडा त्यासनी, ते तुमचे वडील आहेत. अधिपती म्हणतो, पण मी नाही मानत. ती म्हणते, मानत नसले तरी वडील आहेत आणि माझं डोकं फिरू नका, नाहीतर बापच मानणार नाही. चारुस म्हणतो, तू आजपर्यंत माझ्यासाठी काय केलंस रे? अधिपती म्हणतो, ओ गबासा ओ. चारुस म्हणतो, तुझं माकड झाले माकड, आणि बाई तुला मदारीसारखी नाचवते. अधिपती म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं? मला डोकं नाही? चारुस म्हणतो, ते दिसतंय. अधिपती म्हणतो, ओ तुम्ही तुमचा निर्णय सांगा. चारुस म्हणतो, माझा निर्णय झालाय. ही बाई माझ्या घरात, माझ्या आयुष्यात, माझ्या आजूबाजूला नको आहे. ही वाळवी आहे वाळवी, माझ्या आयुष्याला, माझ्या घराला लागलेली कीड. आतापर्यंत मी खूप सहन केलं, आता नाही. आता या बाईला मी जेलमध्ये पाठवणार. तू निघितनं चल फूट. लायकी नाही हिची इथं राहायची. अधिपती म्हणतो, हाय का? आता तरी शब्द जपून वापरा. जिभेला काही हाडबीड आहे की नाही? चारुस भुवनेश्वरीला बोलत असतो. अधिपती म्हणतो, तुम्ही आमच्या आईसाहेबांचा वापर केला. तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. दोघांचा बरंच काही वाद होतो. चारुस म्हणतो, ते सोड. या बाईनी जी फसवणूक केली ना, त्यावर बोल. अक्षरा म्हणते, तेच ना, एवढी मोठी फसवणूक केली, त्यावर ॲक्शन घ्यायची सोडून अधिपती तुम्ही बाबांना सांगता लग्न करा. अधिपती म्हणतो, तुम्ही ग बसा. तुम्ही काय लावलं मागापासनं? फसवणूक फसवणूक. मी म्हणलं ना, आपण नंतर बोलूया. तुम्ही अजून त्यांच्या डोसक्यात भरू नका. सदान कदा त्यांचं डोसकं फिरलेलं असतंय. अक्षरा म्हणते, मग काय, अवयसारख्या त्यांच्या समोरच असतात ना. इतका खोटेपणा, इतका खोटेपणा. अधिपती म्हणतो, ओ बास करा. हा खरा खोट्याचा खेळ. अक्षरा म्हणते, खेळ यांनी चालू केला, मी उधळून लावला. अधिपती म्हणतो, काय साध्य केलं तुम्ही? अहो मी तुम्हासनी दवाखान्यातच सांगितलं, आपला संसार भला, आपण भलं, यामध्ये नका पडू. तरी तुम्ही हे केलं. का केलं मास्तरींबाई? चारुस अधिपतीला म्हणतो, आणि भुवनेश्वरीला म्हणतो, तू का उभी आहेस इथं? जा ना, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. अधिपती म्हणतो, ओ गबासा, नाहीतर माझी इतका वाईट नाही. अक्षरा म्हणते, अधिपती वडिलांशी बोलायची ही पद्धत आहे का? अक्षरा म्हणते, अधिपती तुम्ही बाबांच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. त्यांनी गुन्हा केला, त्या तुमच्या अपराधी आहेत. आता अक्षरा अधिपतीला बरीच जाणीव करून देते आणि म्हणते, अधिपती त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का? तुम्हाला सांगितलं का? सांगा बरं. आता अधिपतीचा चेहराच पडतो. तर भुवनेश्वरीकडे बघतो. अधिपती म्हणतो, मी तुम्हासनी म्हणलं होतं यामध्ये पडू नका, कारण आम्हासनी हे व्हायला पाहिजे होतं. आईसाहेबांनी आमची फसवणूक नाही केली. त्यांनी त्यांच्या डोक्यातला विचार आम्हाला बोलून दाखवला होता. मी त्यासनी म्हणालं, या माणसाला काय सोनं लागलं का? पण त्यांची इच्छा होतीच. मान खाली घालत म्हणतो, आमचा नाईलाज झाला. आता अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अधिपतीने केलेलं नाटक तिला सगळंच आठवतं. ती म्हणते, अधिपती तुम्ही त्यांच्याशी वाईट वागत होता. अधिपती म्हणतो,
सगळ्यांना खरं वाटावं म्हणून. मी जसं आईसाहेबांशी वागला असतो तसं चारुलता मॅडमशी वागलो असतो तर सगळ्यांनाच संशय आला असता. त्यामुळे वाईट वागलो. आईसाहेबांनी जे काही केलं त्याला माझी साथ होती. त्यामुळे त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं. त्यामुळे तुम्हाला फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आमच्या दोघांवर करा. अक्षरा म्हणते, खरंच तुम्हाला माहीत होतं पहिल्यापासून? तो नाही, पहिल्यापासून नाही, आत्ता मागं. अधिपती फोटोकडे बघून आईसाहेबांशी बोलत असतो. त्या भुवनेश्वरी मागून येते आणि म्हणते, अधिपती, काखेत कळसा आणि गावाला वळसा असं कशापायी करताय? अधिपती मागे बघतो पण चारूला बघून म्हणतो, काही नाही. चारू समोर येऊन म्हणते, सांगा की. तो भात झाला, आईसाहेबांचा भात झाला. तो आता जायला लागतो. तेवढ्यात चारूतली भुवनेश्वरी दार लावून घेते. अधिपती म्हणतो, बंद का करताय? मला जाऊ द्या, मला आईसाहेबांना हुडकून काढायचं. ती म्हणती, थांबा, नगा शोधू आमासनी कुठं, तुमच्या मोरं उभा आहेत ना आम्ही. तो चारुलता मॅडम. ती म्हणती, नाही, आम्ही चारुलता नाही, आम्ही भुवनेश्वरी. पण अधिपती काय विश्वास ठेवत नाही. आता भुवनेश्वरी आई अंबाबाईची आणि त्याची शपथ घेते. तो मिठी मारत म्हणतो, आईसाहेब, कुठे गेले होते तुम्ही? आम्ही तुम्हासनी किती हुडकलं. आता दोघं पण रडायला लागतात. भुवनेश्वरी म्हणते, या इकडं आणि इथं बसा. तो पायाशी बसतो. ती म्हणते, अहो, वर बसा. तो नाही, आमची जागा तुमच्या पायाशी आहे. मांडीवर डोकं ठेवत म्हणतो, आईसाहेब, कुठे गेले होते आम्हासनी सोडून? अहो, आम्हाला किती काळजी वाटायची. तुम्ही कुठं असताल, काय खात असताल. तो आता बरंच काही बोलतो आणि उठत म्हणतो, थांबा, मास्तरीन बाईसनी पण लय काळजी वाटत होती, त्यांना सांगतो. भुवनेश्वरी त्याचा हात पकडत म्हणते, थांबा, हे कुणासनी सांगायचं नाही. तो का? ती आम्हाला मदत करा. अधिपती विचारतो, कसली मदत? ती आम्हासनी ह्या घराची सत्ता पाहिजे. आईसाहेब, ती सत्ता तर तुमच्याकडेच आहे आणि तुमच्याकडेच राहणार. भुवनेश्वरी म्हणते, ही संपत्ती, पैसा नग आहे आम्हाला. आम्ही तुमचे आईसाहेब आहोत, पण आम्हाला तुमच्या वडिलांची बायको व्हायचं आहे. ह्या घरात आल्यापासनं त्यांनी आम्हाला लय हाडतूड केली. सतत आम्हाला बोलले, तू या घरात नोकर आहे, चालती हो. पण आमचं मात्र त्यांच्यावर लय प्रेम आहे आणि आम्हाला तेच प्रेम मिळायचे. आमचं स्वप्न आहे. आमचं स्वप्न पूर्ण व्हायला तुम्ही मदत कराल ना? अधिपती म्हणतो, आईसाहेब, तो माणूस त्या लायकीचा आहे का? अहो, तुमच्याबरोबर कसा वागतोय तो? भुवनेश्वरी म्हणते, तेच आम्हाला बदलायचे. तुमच्या वडिलांना आम्हाला गुडघ्यावर आणायचे आणि आम्ही त्यांना गुडघ्यावर आणणार. आम्हाला ह्या घरामध्ये सत्ता पाहिजे, ते त्यांच्या बायकोची. आमचं आल्यापासून स्वप्न आहे त्यांची बायको व्हायचं आणि आमच्याकडे एक प्लॅन आहे. त्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत कराल ना? आम्हाला वचन द्या. अधिपती तिच्या हातावर हात ठेवून म्हणतो, दिलं वचन. ती आम्हासनी खात्री होती तुम्ही आमची मदत करणार. वचन द्या, हे कुणाला सांगणार नाही, अगदी तुमच्या बायकोला. अधिपती म्हणतो, नाही सांगणार कुणाला. आता अक्षरा एकदम स्तब्ध होते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. अधिपती तिला म्हणतो, म्हणून आम्ही सांगितलं नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.